आणि वेदाचं, शास्त्राचं आणि ग्रंथाचं, संताचं आणि गुरुचं नेहमी आपण ऐकावं. त्यांचं कधी खोटं ठरवू नये. एक साधक होता. तो साधक वेदावरती त्याचा खूप विश्वास होता. वेदावरती, शास्त्रावरती. काही गावातले ब्राह्मण त्याच्या जवळ गेले, जाऊन म्हणतात, तुझा वेदावरती, शास्त्रावरती खूप विश्वास आहे. हो म्हणे, माझा विश्वास आहे. चल म्हणे, मग डोंगरावरती नेलं. खाली दरी होती, दरी. आणि सांगितलं, जर का तुझ्या वेदावर, शास्त्रावर विश्वास असेल तर या उंच डोंगरावरून या दरीमध्ये उडी टाक. जर का शास्त्र, वेद तुझे खरे असतील तर तुला वाचवतील. त्या साधकाने देवावरती विश्वास ठेवला, वेदावरती, शास्त्रावरती विश्वास ठेवला, ग्रंथावर. आणि भगवंताचं नाव घेऊन भगवंताला म्हणतो, भगवंता, जर का वेद शास्त्र खरे असतील तर मला काहीही होऊ देऊ नको. असं म्हणून त्याने त्या दरीमध्ये उडी टाकली. उडी टाकल्याच्या नंतर दरीमध्ये, खालीमध्ये तो पडला, पण पडून सुद्धा त्याला काहीही लागलं नाही. फक्त त्याच्या हाताला थोडस खडसटलं. ब्राह्मण खाली जाऊन बघतात तर तशाला तसा तो माणूस आहे, पण हाताला त्याच्या खडसटलेलं आहे. हाताला थोडस खडसटलेलं होतं. त्या साधकाला राग आला, देवाला भांडायला लागला. म्हणे, देवा, एवढा विश्वास आहे माझा वेदावर, शास्त्रावर. वेदशास्त्र खरं आहे, मला सुद्धा माहितीये, पण तरी सुद्धा मला खडचटलं कसं? एवढ्या उंचावून कोणी पडलं, दरीमध्ये पडलाय. दरीमध्ये पडल्याच्या नंतर कोणी वाचतं का? वाचू शकत नाही. पण दरीमध्ये पडून सुद्धा वाचलाय. पण त्याच्या हाताला का खडचटलं म्हणून तो देवाला भांडतो. म्हणे, देवा, वेदशास्त्र खरंय, तरी सुद्धा माझ्या हाताला खडचटलं का? तेव्हा देवाने उत्तर दिलं, आकाशवाणी झाली. म्हणे, तू उडी टाकत असताना वेदशास्त्र जर का खरे असतील तर मी वाचावं असं म्हटलास. वेदशास्त्रे खरं आहेत असं तू म्हटलं नव्हतंस, त्यामुळे तुला खडचटलं. बघा, वेदशास्त्रावरती एवढा विश्वास असायला हवा. एक वेळेस देवावरती विश्वास नाही ठेवला चालेल, पण या वेदांवरती, शास्त्रांवरती आणि संतांवर व गुरुवर आपण नेहमी विश्वास ठेवावा. या श्रीमद भागवत ग्रंथामधलं मी तुम्हाला प्रत्येक एक ना एक गोष्ट सांगणार आहे. मधात जे बोलत असते ते बोलणार, जे श्लोक वाचते ते श्लोक म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. त्याचं निरूपण करून, जर का तुम्हाला हे निरूपण करून सांगितलं नाही तर श्रीमद भागवत ग्रंथ घ्यायचा आणि प्रत्येकाने वाचायचा, चालेल ना? पण आपल्याला त्याच्यातलं काही कळेल का? एवढी मोठी भगवंताने आपल्यासाठी गीता दिलेली आहे. त्या गीतेचे 18 अध्याय, ते 18 अध्याय आपल्याला वाचणं होणार नाहीत का? वाचता येईल, वाचतोल आपण, पण त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. त्याचा अर्थ कळावा म्हणून माझ्या ज्ञानोपारायणने ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ लिहिला. तसंच श्रीमद भागवत ग्रंथ हा वाचायचा विषय नाहीये, तो समजून घ्यायचा विषय. असं या ग्रंथाचा विषय. आणि प्रयोजन याचं काही असेल तर ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे साधकाला मुक्ती कशी प्राप्त होते. या ग्रंथाने साधकाला मुक्ती कशी प्राप्त होते हे सांगणारा ग्रंथ म्हणजे ती श्रीमद भागवत कथा आहे. असं या ग्रंथाचं प्रयोजन आहे. तेव्हा म्हणतात एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे, पण या ग्रंथाने उद्धारच माणसाचा कसा बरं होतो? तर म्हणतात हे ग्रंथ, ही श्रीमद भागवत कथा ही आपल्याला रसपान करायची. रसपान करायची म्हणजे हे ग्रंथ आपल्याला प्यायचंय. यामध्ये कोणता रस आहे? भक्ती रस आहे. हे एक प्रकारचं फळ आहे. हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचं फळ आहे. ते फळ, त्याला तुम्ही म्हणता फळ म्हटल्याच्या नंतर फळाला तर खावं लागतं, मग तुम्ही प्यायचं कसं म्हणता? हो, फळाला खावं लागतं, पण फळामध्ये बिया असतात, आठुळी असते, काही नाही तर काही असतं त्या फळामध्ये. पण माझ्या श्रीमद भागवत ग्रंथाचं फळ एवढं गोड आहे की त्यामध्ये कसलीही आठुळी नाही, कसलीही बी नाही, काहीच नाही. आपण त्याला डायरेक्ट प्राशन करू शकतो. मग म्हणे झाडाचं फळ आहे म्हटल्यावरती झाडाचं फळ एक दिवस तुटतं, खाली पडतं. खाली पडल्यावर हे फुटलं नाही का? नाही, हे फुटलं नाही. कारण
हे डायरेक्ट खाली पडलं नाही, हळूहळू खाली पडलं. ब्रह्मदेवाने ही कथा नारद महर्षींना सांगितली, सनकादिकांना सांगितली. सनकादिकांनी परत नारद महर्षींना सांगितली. नारद महर्षीद्वारे व्यासजींकडे गेली. व्यासजींकडून शुकदेवजीकडे आली आणि शुकदेवजींनी राजा परीक्षितीला सांगितली. तीच कथा सूत महर्षी शौनकादिक महर्षींना सांगतात आणि ते शौनकादिक महर्षी आपल्या सर्वांना ही कथा सांगतात. त्यामुळे हे जे फळ आहे हे कुठेही फुटलेलं नाही, या फळामध्ये कसलीही आठवणी नाही. मग महाराज आंबट असेल ना हे फळ? नाही, आंबट सुद्धा नाहीये का? तर या फळाला जसं आंब्याचं फळ आहे किंवा पेरू असेल, त्याला जर का एखाद्या पक्षाने दंश केलेलं असेल, पक्षाने खाल्लेलं असेल, तर आपण समजतो की हे फळ गोडच आहे. तसं या फळाला शुकरूपी पोपटाने दंश केलेलं आहे, या फळाला खाल्लेलं आहे शुकरूपी पोपटाने, त्यामुळे हे फळ नेहमी गोडच आहे. असं ही सुंदर कथा आहे. या कथेमध्ये प्रवेश करत असताना म्हणतात, कथेचा विषय काय आहे, अधिकारी कोण आहे ते तर मी तुम्हाला सांगितलंय. विषय या कथेचा काय आहे? इथे आल्याच्या नंतर देवाची कथा श्रवण करायची, देवाच्या लीला ऐकायच्या आणि देवाच्या लीला ऐकून कथामध्ये आपल्याला काही गोष्टी चांगल्या सांगितल्या जातात. त्या चांगल्या गोष्टी आपल्या घरी घेऊन जायचं आणि घरी नेऊन काही त्याची देवपूजा करायची नाही. आपल्या जीवनामध्ये ती तसंच वागत राहायचं. जसं कथेमध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगत असतात की वागावं कसं, जगावं कसं, या कलियुगामध्ये कोणी कोणासोबत कसं वागावं, काय करावं, हे सगळं या कथेमध्ये सांगितलं जातं. जसं आई असते, आई आपल्या मुलाला काही चांगल्या गोष्टी सांगते, काही संस्कार देत असते. ते संस्कार देत असताना आई जे सांगते ते मुलाने ऐकावं. तसं या कथेमध्ये ही कथा आपल्याला जे सांगते ते तुम्ही ऐकावं. मी जरी तुमच्या समोर बोलत असले तरी सुद्धा सर्व काही या ग्रंथातलं बोलत आहे. हा ग्रंथ काही सामान्य नाही. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णांचं अवतार कार्य पूर्ण झालं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचं शरीर हे पंचमहाभूतांमध्ये गेलं. पण भगवंताचं जे हृदय होतं, भगवंताचं जे हृदय आहे, ते हृदय स्वयं श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हा भागवत ग्रंथ म्हणजे स्वयं माझ्या भगवंताचा अवतार आहे. त्यामुळे ग्रंथाद्वारे जे काही तुम्हाला सांगत आहे ते काही खोटं नसणार आहे. सगळं काही ग्रंथातलंच तुम्हाला सांगणार आहे. शांत चित्ताने भगवंताची कथा श्रवण करायची आहे. या निर्मत्सर व्यक्तीने इथे बसावं असं श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे. धर्म प्रोजिस्त कोत्र परमो निर्वत्सराणाम सदा वेद वास्तव मत्र वस्तु शिवदम तापत्रयोन मूलनम श्रीमद भागवतम महामुनी कृते किंवा परिरीश्वरः सद्य हृदय हृदयस्थ. या श्रीमद भागवत कथेमध्ये या श्लोकामध्ये अनुबंध चतुष्टय सांगितलेलं आहे. जसं ज्ञानोपरायणे हरिपाठामध्ये अनुबंध चतुष्टय सांगितलेलं आहे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अधिकारी, विषय आणि प्रयोजन याला म्हणत असतात अनुबंध चतुष्टय. कथेचा अधिकारी कोण आहे ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कथेचा विषय काय आहे तो या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. या कथेचा विषय जर का आपण विचार करायचं गेलं जे रागीट स्वभाव असतो काही माणसांचा, कुठेही भडकन बोलून टाकायचा, त्यांनी थोडं कथेमध्ये आल्याच्या नंतर शांत बसायचे. कथेमध्ये आल्याच्या नंतर शांत बसायचे. आम्हाला माहिती 7 दिवस तुम्ही आम्हाला पदरात घेतलेले म्हणून, पण घेतलेले तरी सुद्धा महाराजांसोबत कसं वागायचे हे आपल्याला अगोदर कळालं पाहिजे. कारण महाराज कोण आहे, या इथे कोण बसतंय, तुम्हाला कोण सांगतंय हा विचार करायचा नाहीये. त्याचं वय काय आहे हा विचार करायचा नाही. तो कोणत्या गादीवर बसलाय याचा विचार करायचा. या गादीचा अपमान कधी आपल्याकडून झाला नाही पाहिजे. कथा छोटी असो कथा मोठी असो, कथा छोटी असो कथा मोठी असो, पण व्यास गादीवरती कोण बसले याचा विचार करायचा. जसं तुम्ही इथे आलेला आहात, तुम्ही सर्व श्रोते मंडळी आहात, तुमच्या सर्वांमध्ये आम्ही तुमच्या सर्वांमध्ये भगवंत बघतो आणि देवाचं स्वरूप तुमच्यामध्ये बघून तुम्हाला आम्ही कथा सांगतो.
त्यामुळे कथेला आल्याच्या नंतर मनातला राग, द्वेष, मन शांत चित्ताने इथे ठेवून कथा ऐकायची. कोणीही कलमा करायचा नाही, कोणी इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, कोणी झोपायचं नाही. झोप घ्यायची आहे ना, घरी गेल्यावर काय झोपायचं तर झोपा, पण इथे झोपायचं नाही.